आणि यानंतर एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आपल्यापर्यंत येते ती बघूया। विमानतळावर सुरू असलेली अमित शहांची महायुतीच्या नेत्यांसोबतची बैठक आता संपलेली आहे। देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा बाहेर पडलेला आहे। अमेय राणे आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। अमेय, विमानतळावर ही बैठक पार पडली महायुतीच्या नेत्यांची अमित शहांसोबत, काय नेमकी माहिती? अमित शहा हे 2 दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर होते आणि खास करून त्यांनी मुंबईत सर्व गणपतींचं दरवर्षीप्रमाणे दर्शन घेतलं आणि त्यानंतर आता काही वेळापूर्वी त्यांचं विमान हे मुंबई विमानतळावरून उड्डाणासाठी सज्ज आहे। परंतु त्या उड्डाणापूर्वी मुंबई विमानतळावर महायुतीच्या सर्व महत्त्वाच्या नेत्यांशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बैठक घेतलेली आहे। या बैठकीला स्वतः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांच्यासह प्रफुल्ल पटेल, चंद्रशेखर बावनकुळे आणि राष्ट्रवादीचे काही अन्य महत्त्वाचे नेते, त्याचबरोबर शिंदे यांच्यासोबत दीपक केसरकर हे सुद्धा या ताफ्यात पाहायला मिळाले। या सर्व महत्त्वपूर्ण नेत्यांची मुंबई विमानतळावरती एक बैठक पार पडलेली आहे। या बैठकीचे तपशील नेमके काय आहेत हे अद्याप समोर आलेलं नसलं तरीही राज्यात आगामी ज्या विधानसभा निवडणुका होऊ घालतायत त्या संदर्भात कशा प्रकारे रणनीती राहील, काल सुद्धा मुख्यमंत्री यांनी सह्याद्रीवरती जाऊन अमित शहा यांची बैठक घेतली होती। मुख्यमंत्री त्याचसोबत देवेंद्र फडणवीस हे सुद्धा काल त्यांच्या सोबत होते। आज सुद्धा संपूर्ण जो केंद्रीय गृहमंत्र्यांचा दौरा होता गणपती दर्शनाचा, मग ते मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असेल, उपमुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असेल, लालबागचा राजा असू दे किंवा आशिष शेलारांचा वांद्रा येथील गणपती, या सर्व त्यांच्या भेटीत स्वतः जातीनं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि त्यांच्यासह हे सर्व जे महत्त्वाचे नेते होते ते उपस्थित होते। त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री हे दिल्लीकरता रवाना होण्यापूर्वी मुंबई विमानतळावरती सुद्धा त्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आणि या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुका आणि त्या संदर्भात काय रणनीती असेल या संदर्भात चर्चा झाल्याची शक्यता आहे। ठीक आहे अजिंक्य। अमेय, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। तर अमित शहा यांनी महायुतीच्या नेत्यांसोबत विमानतळावर चर्चा केलेली आहे। त्यांची ही बैठक काही वेळापूर्वीच संपलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।